नमस्कार. आपण पाहताय विचारमंथन. मी पांडुरंग पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज दिवसभर ज्या राजकीय घडामोडी घडल्या ह्या अतिशय आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या. अनेक लोकांना अक्षरशः याचा धक्का लागला आणि अनेक प्रकारचे प्रतिक्रिया आता सध्या सोशल मीडियावर येत आहेत. काही विनोदी आहेत, काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांकडून चिडलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. असो, त्या प्रतिक्रियामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. त्यांच्या प्रतिक्रिया ह्या त्यांच्या भावनासोबत आपण सोडून देऊया. पण हा विषय आपल्याला इथं आज हा विषय मांडायचा आहे की शरद पवार साहेबांनी याच्यावर प्रतिक्रिया देत असताना पत्रकार परिषद घेऊन एक वक्तव्य केलं की मी न्यायालयात जाणार नाही, मी जनतेच्या न्यायालयात जाईन. हरकत नाही, जनतेच्या न्यायालयात आपलं स्वागत आहे. आणि जनतेच्या न्यायालयात येत असताना माझी आपल्याला एक विनंती असणार आहे की काही प्रश्नाची उत्तरं आपण घेऊन या. जनतेच्या समोर आपण फक्त पक्षाचं जी काय तुटफूट झालेली आहे, पक्ष जो फुटलेला आहे याची भावनिक कथा घेऊन येत असतानाच आम्हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जो काही खेळखंडोबा तुम्ही मागची 50 वर्ष केलेली आहेत, वेगवेगळ्या विषयामध्ये जी बजबजपुरी आपल्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झाली, याची उत्तरसुद्धा आपण पवारसाहेब येताना घेऊन यावीत, एवढी मला आपल्याला विनंती करायची आहे. त्याचबरोबर मला जनता म्हणून आपल्या सर्वाला एक विनंती करायची आहे की ज्यावेळेस हे पवारसाहेब ज्यावेळेस जनतेच्या म्हणजे आपल्या दरबारात येतील आणि एक भावनिक साथ घालतील की माझा पक्ष फोडला, माझं अमुक झालं, माझं तमुक झालं, तर त्यावेळेस आपल्यालासुद्धा काही विषय त्यांना विचारावे लागतील, काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडावे लागतील किंवा त्यांच्या व्यथा घेऊन जे त्यांचे त्यांचे मध्यस्थ गावोगावी कार्यकर्ते फिरणार आहेत, सभा घेणार आहेत, तिथं आपल्याला खडसावून त्यांना विचारावं लागेल की ह्या कार्यपद्धतीमुळे समाजामध्ये प्रचंड नुकसान झालं, समाजामध्ये अनेक गट तट पडले, समाजामध्ये प्रचंड जातीवाद निर्माण झाला, समाजामध्ये प्रत्येक जात ही दुसऱ्या जातीला आपला शत्रू मानायला लागली, समाजामध्ये प्रचंड एक सामाजिक एकोप्याला, सामाजिक बांधिलकीला, राष्ट्रीय एकात्मतेला सुरुंग लावण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पवारसाहेबांनी केलं, आपल्या कार्यपद्धतीमधून केलं. तर हे सर्व कशासाठी केलं आणि काय साध्य करायचं होतं हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रश्न आम्हाला आमच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. हे प्रश्न निर्माण होण्याबरोबरच ज्यावेळेस जनतेच्या दरबारामध्ये ही जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही लोक मंडळी येणार आहेत, त्यावेळेस आम्हाला प्रश्न विचारून ह्यांना आमची उत्तरसुद्धा मागायची वेळ आता आलेली आहे. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसवर मी नेहमीच टीका करत असतो, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा काही केवळ पक्ष नाही, हा राजकीय पक्ष तर अजिबातच नाही. राजकारणामध्ये जे अधिकार मिळतात, सामाजिक विकास करण्यासाठी ज्या संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये जो निधी आहे आणि हा निधी कसा खर्च करायचा याचे अधिकार त्या संस्थेमध्ये गेल्याशिवाय मिळत नाहीत. म्हणून राजकारणाचा अधिकार घेऊन अशा संस्थेमध्ये घुसखोरी करायची आणि त्या निधीवर डल्ला मारायचा, अशा पद्धतीची चालणारी आर्थिक व्यवहारावर काम करणारी ही अक्षरशः पांढरे कपडे घातलेली टोळी आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे करत असताना या टोळीनं केवळ राजकारणाचा विषय घेतला आणि राजकारण केलं असं नाही, तर समाजामध्ये वेगवेगळ्या समाज घटकांना त्यांच्या विकासाचं गाजर दाखवून त्यांना अविकसित ठेवण्याचं काम केलं, त्यांना दारिद्र्यात खितपत पडायला भाग पाडलं आणि त्यांचं प्रचंड नुकसान करून टाकलं. आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक प्रतिष्ठेची जी दुरावस्था झाली, या दुरावस्थेचं कारण दाखवत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्या समाजासमोर शत्रू म्हणून तुमच्या आर्थिक विषमता असेल किंवा आर्थिक दुरावस्था असेल, सामाजिक प्रतिष्ठेची दुरावस्था असेल, या दुरावस्थेला दुसरा समाज कारणीभूत आहे अशा पद्धतीची रचना त्या समाजासमोर केली. आणि प्रत्येक समाजाला त्यांच्या त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक समाज हा आज स्वतःला असुरक्षित समजू लागलेला आहे, आर्थिकदृष्ट्या स्वतःला विकलांग समजू लागलेला आहे किंवा त्याला स्वतःला कोणीतरी आपल्यावर अन्याय करत आहे, शासन आपल्यावर अन्याय करतो आहे आणि म्हणून प्रचंड प्रश्नाची शिदोरी बांधून हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. अशा प्रत्येक प्रश्नाला जन्म द्यायचं काम, अनेक संघटनाला जन्म द्यायचं काम आणि त्या संघटनेच्या माध्यमातून दुसऱ्या जातीवर त्यांच्या विकसित राहण्याचं, खापर फोडण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसनं करत आलेली आहे. आणि म्हणून ही राजकीय टोळी वगैरे काही नाही, स्वतःच्या आर्थिक हिताचं काम करणारी
ही सुसंघटित अशी अतिशय कारस्थानी पद्धतीची कार्यपद्धती आहे. ही कार्यपद्धती आम्हाला समजून घ्यावी लागेल यासाठी की ज्यावेळेस ही जनतेमध्ये येतील, स्वतःच्या पक्षाच्या राजकीय दुरावस्थेची भावनिक आमच्यासमोर कथा मांडतील, त्यावेळेस आम्हाला वास्तवावर आधारित काही प्रश्न यांना विचारता आले पाहिजेत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी नेहमीच स्वतःच्या राजकीय हितासाठी वेगवेगळ्या जातींना चुचकारण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक जातीचा जातीय अहंकार त्यांच्यामध्ये जन्माला घालण्याचा आणि त्यानंतर त्याला जोपासण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस वेळोवेळी करत आलेली आहे. प्रत्येक वेळेस जातीवादी विधानं करायची, जातीयवादी विष पेरायचं आणि त्यातून एक अहंकार निर्माण करून तो अहंकार जोपासत अनेक संघटनाच्या माध्यमातून तो समाज नादाला लावायचा आणि स्वतःचं राजकीय हित साधायचं. आणि राजकीय हित साधण्याबरोबरच एक समाज दुसऱ्या समाजाचा शत्रू करून टाकायचा आणि सामाजिक एकोपा बिघडवून टाकण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेलं आहे. म्हणून आज दिवसभरात राजकीय ज्या काय घडामोडी घडल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत जे घडलं याचा खरा आनंद आज महाराष्ट्रभरामध्ये समाजाला झालेला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच खरं तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव हे घरफोडी काँग्रेस असं असायला पाहिजे होतं. कारण राजकारणामधले अनेक घराणी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या कार्यपद्धतीनं फोडून बर्बाद करून टाकलेले आहेत. मित्रांनो, मुळात हा पक्षच कुठली विचारधारा घेऊन किंवा सामाजिक हिताचा विचार करून किंवा राष्ट्रीय हिताचा विचार करून हा स्थापन झालेला नव्हता, तर स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षाला बाधा येत आहेत म्हणून काँग्रेसमधून फुटून तयार झालेली ही एक टोळी आहे. आणि म्हणून ह्या टोळीची कारस्थानी कार्यपद्धत समजणं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचं आहे. कारण जोवर ही कारस्थानी कार्यपद्धत विसर्जित होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकोपा निर्माण होणं मित्रांनो खूप अवघड आहे. राष्ट्रीय एकात्मतेला घातक असलेला हा राजकीय पक्ष आहे, ही राजकीय टोळी आहे. आणि म्हणून मी आपल्याला पोटतिडकीनं हे सांगतोय की या टोळीची कार्यपद्धती आम्हाला समजून घ्यावी लागेल. केवळ राजकीय हितासाठी जातीवादाचा महाबकासूर ह्या पक्षानं सांभाळलेला आहे. या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्तासुद्धा बोलत असताना कुठंतरी शेवटी पटकन जातीवर येतो, जाती अभिनिवेश बाळगणारी आंदोलनं करतो, जातीमध्ये वाद लावणारे वक्तव्य करतो. याचं कारण असं आहे की या टोळीचा मालक असलेले शरद पवार हेच स्वतः प्रचंड जातीवादी आहेत. यांच्या डोक्यामध्ये जातीयवादाला खतपाणी घालण्याशिवाय दुसरी कुठलीही मोठी योजना यांचा पक्ष विस्तार करण्यासाठी नाही आहे. आणि याच्यामध्ये जर कोणाचा बळी पडला असेल तर सर्वसामान्य मराठा समाजाचा यामध्ये बळी पडलेला आहे. हे मराठा समाजानं विशेषतः समजावून घ्यावं लागेल. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनी मराठा समाजाचा भावनिक उपयोग करून घेत स्वतःला मराठ्यांचा पक्ष अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं आणि कृती मात्र मराठा समाजाच्या हिताच्या विरोधात केलेली आहे. प्रचंड मराठा समाजाचं मोठं नुकसान जर कोणी केलं असेल तर अगदी मुघलांच्या काळात सुद्धा जेवढं नुकसान झालं नसेल तेवढं नुकसान मागच्या 50 वर्षामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या या कार्यपद्धतीनं केलेलं आहे. ही कार्यपद्धत मराठा समाज जोपर्यंत विसर्जित करत नाही तोपर्यंत मराठा समाजाचं हित होणार नाही. आणि ही कार्यपद्धत आज विकलांग करून टाकण्याचं काम त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी केलं. याचा खरं तर आनंद आहे, खरंच आनंद आहे मित्रांनो. कारण या पक्षानं आम्हाला जातीयवादी दृष्टिकोन आमच्यात रुजून आमच्या अनेक भावंडांना नादी लावले. मराठा समाजामध्ये जो काय अतिशय विशाल दृष्टिकोन घेऊन काम करणारा मराठा समाज होता, याच्यामध्ये अनेक तरुण ब्रिगेड नावाची एक संघटना स्थापन करून त्यांच्या डोक्यामध्ये जातीवादाचा विष पेरलं. आणि हे तरुण आज अक्षरशः जातीवादानं प्रत्येक ठिकाणी व्यक्त होत आहेत. जो मराठा समाज अतिशय मोठ्या मनाचा मराठा समाज म्हणला जायचा, विशाल दृष्टिकोन असलेला मराठा समाज म्हणायचा, मराठा समाजानं आमचं राजकीय नेतृत्व करावं असं प्रत्येक जातीला वाटणारी ही जी एकोपा होता, मराठा समाजाविषयी इतर समाजामध्ये असलेला जो मोठ्या भावाचा जो आदर होता, हा आदर आज समाजातून जर नष्ट कोणी केला असेल तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीनं तो नष्ट केलेला आहे. आज मराठा समाजावर हा जातीयवादाचा राक्षस अक्षरशः भस्मासुरासारखा आज मित्रांनो उलटलेला आहे. याला कारण शरद पवारांची जातीयवादी कार्यपद्धती आहे. अगदी मित्रांनो 2 दिवसापूर्वी काहीही कारण नसताना काही पत्रकारांनी जे तुषार भोसले आहेत, तुषार शालिग्राम भोसले
आणि संभाजीराव भिडे यांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. पत्रकारांनी फक्त तुषार भोसले असं म्हणतायत आणि संभाजीराव भिडे असं बोलले असं वक्तव्य करायला सुरुवात केलं. तोपर्यंत शरद पवार म्हणतात, कोण तुषार भोसले, कोण संभाजीराव भिडे, त्यांची नावं तपासा, शाळेत जाऊन यांच्या नावाची माहिती घ्या. हे नावं बदललेले लोक आहेत, त्यांच्या नावावरून समजेल हे कोण आहेत. म्हणजे तुम्हाला यातून काय सांगायचं आहे? कशासाठी त्यांच्या शाळेत जा, कशासाठी त्यांची नावं तपासा, याची उत्तरं आम्हाला त्यांना विचारली पाहिजेत. तुषार भोसले यांनी त्यांच्या वडिलांपासूनचा शाळेचा दाखला आणि सर्व पुरावे दाखवून त्यांनी नाकावर टिचून दाखवलं, बोलून दाखवलं की ते मराठा आहेत. मग पण हा त्यांच्या जातीचा विषय आलाच कुठं, किंवा त्यांच्या नावाचा तपास करण्याचा विषय आलाच कुठं? ते तर राजकीय कार्यक्रमाचा एक भाग असतील, ते काय राजकीय वक्तव्य करत असतील. संभाजीराव भिडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये संघटना चालवांचं, युवकामध्ये संघटन घडवून आणायचं काम करत आहेत. ते काय राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधक पण नाहीत, ते हिंदुत्ववादी व्यक्ती म्हणून महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी जर काय केलेलं वक्तव्य तुम्हाला पटत नसेल तर मला त्यांचं वक्तव्य मान्य नाही, मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. अशा पद्धतीचा निषेधाचा 2 ओळीची प्रतिक्रिया देऊन शरद पवारांना हा विषय थांबवता आला असता. पण पवारसाहेबांनी वक्तव्य काय केलं तर तुषार भोसलेंचं नाव शाळेत जाऊन तपासा, संभाजीराव भिडेंचं नाव शाळेत जाऊन तपासा. हे नावं बदललेली लोक आहेत, मग हे कोण आहेत हे त्यांना सांगायचं असतं. याच्यामधून त्यांना हे थोडक्यात ही नावं बदललेली ब्राह्मण समाजाची लोक आहेत आणि ते बहुजन समाजाला भरकटवत आहेत किंवा भ्रमित करत आहेत असं त्यांना त्याच्यामध्ये सांगायचं आहे. एका अर्थानं काय तर ब्राह्मण समाजाच्या लोकांच्या विरोधात हा सुप्त संदेश असतो, गुप्त संदेश असतो आणि ब्राह्मण समाजाच्या विरोधामध्ये इतर समाजाच्या तरुणांना हा भडकवण्याचा एक प्रकार आहे. असे अनेक उदाहरणं आम्हाला घेता येतील की प्रत्येक ठिकाणी शरद पवार साहेब जातीवाद करत आलेले आहेत. असंच एक उदाहरण तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये आपण केलेलं पाहूया. एक वेळेस जे कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे आहेत यांना भाजपच्या कोट्यामधून राष्ट्रपती नियुक्त सांसद खासदार म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस शरद पवारांनी अशाच पद्धतीचं अत्यंत हीन दर्जाचं त्यांच्या वयाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या पदावर काम केलेला जो त्यांचा वकूफ होता ह्याला न शोभणारं, अशोभनीय असं, तुच्छ असं वक्तव्य केलं. त्यात ते म्हणतात की कधी काळी छत्रपती फडणवीस नेमायचे, पण आता फडणवीस छत्रपतींना नेमतात. यातून काय सांगायचं तुम्हाला? यातून देवेंद्र फडणवीसांची जात कोणती आहे हे लोकांना सांगायचं आहे का? म्हणजे एकीकडे छत्रपतींचा पण ते अवमूल्यन करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांची जात दाखवून देऊन मराठा समाजाच्या छत्रपती युवराज संभाजीराजेंनी त्यांच्याकडून खासदारकीची वस्त्र अर्थात खासदारकीची हे पदाची जी काय भेट आहे ही स्वीकारली. असं तुच्छतापूर्ण वक्तव्य आपण कसं करू शकता? पण ते त्यांनी केलेलं आहे. याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून पूर्ण 5 वर्ष शरद पवार आणि त्यांच्या टोळीतले कार्यकर्ते पेशवाई आली हे पालपूत घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या जातीचा वारंवार उल्लेख करत होते. हा जातीवाद कशासाठी ही जातीवादी उदाहरणं देत आहे हे आम्हाला त्यांना आता विचारता आलं पाहिजे. बरं, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असतील, संभाजीराव भिडे ब्राह्मण असतील किंवा आणखीन कोणते नेते ब्राह्मण असतील किंवा इतर जातीचे असतील, मग त्यांचे आडनाव तपासून जर तुम्हाला ब्राह्मण समाजाच्या मनामध्ये तुमच्याविषयी मनात जर एवढा द्वेष असेल तर मग कांबळे असतील, बनसोडे असतील, कसबे असतील यांच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये तीच विचार येत आहेत का? पण त्यांचा सामाजिक दबाव बघून तुम्ही बोलून दाखवत नाहीत असं आहे का? म्हणजे ब्राह्मण समाज हा लहान कम्युनिटी आहे, रस्त्यावर येऊन त्यांचा संघर्ष करण्याची किंवा विरोध करण्याची त्यांची शक्ती नाही, म्हणून त्यांची आडनावं तपासण्याचा तुम्हाला आव्हान करायला उघडपणे काहीच वाटत नाही. मग हे कांबळे, बनसोडे, कसबे, माने यांच्याविषयी तुम्ही असं बोलू शकता का? पण तुमच्या मनामध्ये हाच विषारी विचार ह्या बहुजन समाजाच्या माध्यमातून सुद्धा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की आजही मागासवर्गीय समाज प्रचंड मागास राहिला. त्याचं कारण तुमच्या डोक्यामध्ये हा छुपा जातीवाद घट्ट बसलेला आहे, अगदी ठासून भरलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे आम्हाला आता समाज म्हणून समजून घ्यायचं आहे,
कारण ते समाजामध्ये येणार आहेत, समाजामध्ये जाणार आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं मी समाजात जाईन. मग समाजाचं कर्तव्य आहे की आपल्या प्रती त्यांनी काय काम केलेलं आहे हे आम्हाला आता समजून घ्यायचं आहे. जर तुम्ही ब्राह्मण समाजाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची त्यांची नावं तपासा म्हणताय, तर आपण मराठा समाजासाठी काय योगदान दिलं आहे, मराठा समाजासाठी आपण काय दिवे लावलेले आहेत हे आपण सांगू शकता का? ज्या मराठा समाजाला कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणानंतर प्रचंड त्यांच्यामध्ये एकतेचं वातावरण निर्माण झालं, महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाज एकवटला, रस्त्यावर लाखोच्या संख्येनं मोर्चे निघाले, त्या कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा खटला आज कुठल्या स्टेजला आहे? अवघ्या 1.5-2 वर्षामध्ये आपण त्या खटल्याची पूर्ण वाट लावून टाकली. पवारसाहेब, अक्षरशः वाट लावून टाकली हा शब्द मी इथं वापरतोय. हे मराठा समाजानं समजून घेतलं पाहिजे की आज कोपर्डी खटल्याची कुठलीही तारीख किंवा काहीही ते खटला विसर्जित झाल्याचं जमाय. एवढं नुकसान त्या खटल्याचं 2.5 वर्षामध्ये पवारसाहेबांच्या अखत्यारीत असलेल्या गृह खात्यानं करून टाकलेलं आहे आणि पवारसाहेबांच्या सूचनावरून करून टाकलेलं आहे. मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय येतो. ज्या देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विचार करून वकिलांच्या सोबत नियमित बैठका करून तारखेच्या अगोदर चर्चा करून मागासवर्ग विभागाचे अहवाल वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचा कायदेशीर लढा मजबूत केला, उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आरक्षणावर स्थगिती मिळणार नाही अशी संपूर्ण उपाययोजना केली. परिणामी मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण टिकलं. तोच आरक्षणाचा खटला मात्र आपण सत्तेत आल्याबरोबर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये असं काय केलं की हे मराठा समाजाचं आरक्षण निघून गेलं. म्हणजे मागासवर्गीय समाजाला ज्या पद्धतीनं विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण मिळवून दिलं आणि त्या आरक्षणाच्या योगदानामुळे मागासवर्गीय समाजाचे अक्षरशः त्यांना म्हणजे देवत्व बहाल केलं त्या समाजानं. म्हणजे आपल्याला ही भीती होती का की जर हे आरक्षण टिकलं तर देवेंद्र फडणवीस यांचं योगदान मराठा समाजामध्ये मोठं गणलं जाईल, मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस हिरो होतील, अशी भीती आपल्याला वाटली का? मित्रांनो, आज मराठा समाजाचं आरक्षण संपूर्णपणे हा विषय संपलेला आहे. आता कोपर्डीचा विषय हा पूर्णपणे संपलेला आहे. असे अनेक विषय जे की देवेंद्र फडणवीसांच्या काळात चांगल्या पद्धतीनं सुरू झाले आणि ते शरद पवार साहेबांनी अवघ्या 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारमध्ये संपवून टाकले. आणि म्हणून मित्रांनो, आम्हा मराठा समाजामधल्या प्रत्येकानं हे स्वतःच्या समाजामध्ये झालेलं नुकसान विचारलं पाहिजे. ज्यावेळेस शरद पवार आणि त्यांची टोळी भावनिक विषय घेऊन आमचा पक्ष फोडला म्हणून सांगत येईल, त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक समाजाला त्यांचं केलेलं नुकसान हे का नुकसान झालं आणि तुमच्या 50 वर्षामध्ये तुम्ही सहकारातील तुमचे नातेवाईक मोठे करण्याशिवाय सर्वसामान्य म्हणून आम्हाला काय दिलं, कोणते निर्णय घेतले, याची विचारणा करता आली पाहिजे. या प्रश्नांची तयारी आतापासूनच करायची आहे मित्रांनो. हे मराठा म्हणून मी आपल्याला आवाहन करतोय. आजचा हा व्हिडिओ फक्त मला विश्लेषण करायचं नाही आहे, तर ह्या माझ्या भावना आपल्यासमोर पोहोचवायच्या आहेत. कारण एक अतिशय चुकीची कार्यपद्धती पुन्हा त्यांचा भावनिक कल्लोळ घेऊन तुमच्या माझ्यामध्ये येणार आहे. पुन्हा एकदा मराठा समाजाला भावनिकदृष्ट्या भ्रमित केलं जाणार आहे. पुन्हा एकदा बहुजन ज्यांना म्हणतात ते शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात अशा वर्गाला भ्रमित करणार आहेत आणि भावनिकदृष्ट्या पुन्हा एकदा भ्रमित करून मोठं नुकसान होऊ शकतं, याचा विचार मी हा आपल्यासमोर मांडण्यासाठी आलेला आहे. हा फक्त आज का मी यूट्यूबवर व्हिडिओ करतो आणि मला काही लाईक्स मिळवायचे आहेत किंवा मला काही सबस्क्रायबर मिळवायचे आहेत म्हणून हा विषय मी केलेला नाही. मराठा म्हणून मी ह्या माझ्या मनातल्या भावना आज आपल्यासमोर मांडतोय. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये सर्वात मोठं नुकसान झालं असेल तर ते मराठा समाजात झालेलं आहे. मग त्या आरक्षणाची लढाई तर आत्ताची आहे किंवा कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा खटला विसर्जित होण्यापर्यंत जी वेळ आलेली आहे हा विषय आत्ताचा आहे. पण याच्या अगोदरसुद्धा अनेक प्रश्न आहेत जी राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या प्रकारे सोडवू शकली असती. शरद पवार त्या गोष्टीला न्याय देऊ शकले असते, पण त्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांनी शून्य काम केलेलं आहे, अगदी शून्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच दुर्लक्ष करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसनं मागच्या 50 वर्ष केलं आणि म्हणून छत्रपतींचे गड किल्ले आज दगड मातीचे ढिगारे बनलेत मित्रांनो. अक्षरशः दगड मातीचे ढिगारे बनलेत. त्याला सुद्धा देवेंद्र फडणवीस यावे लागले. त्यांनी रायगड संवर्धन समिती स्थापन केली आणि त्यावर राजघराण्यातील युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांना सन्मानानं त्याचा अध्यक्ष नेमलं आणि रायगडाच्या विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ल्यांची डागडुजी सुरू झाली मित्रांनो.
हे काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माँसाहेब जिजाऊंच्या नावाने वसतिगृह निर्माण करण्याचं काम केलं. मग शरद पवार साहेबांनी काय केलं होतं? शरद पवारांनी शाहू फुले आंबेडकर हे जे सर्वसामान्य समाजाच्या शिक्षणाच्या चळवळीमध्ये योगदान देणारी नेतृत्व आहेत, महापुरुष आहेत. मग शाहू महाराज असतील, त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणामध्ये चळवळीत योगदान दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांनी तरी विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली असं सुंदर असं काव्य रचून त्यातून मोठा संदेश दिला की कशा पद्धतीनं सर्वसामान्य समाजाचं शिक्षणाच्या शिवाय मोठं नुकसान झालेलं आहे. मग ह्या शाहू फुलेंचं नाव घेऊन शरद पवारांनी शिक्षणाच्या एकूण शासकीय धोरणाची संपूर्ण वासलात लावली आणि स्वतःच्या बगलबच्च्यांना, स्वतःच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक संस्था देऊन त्यांना संस्थानिक करण्याचं काम केलं, त्या संस्था पोचण्याचं काम केलं. शासकीय पैशामधून शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शासकीय पैशावर नोकर यांनी पोचले आणि मोठे संस्थानिक बनून गावागावामध्ये आज पवारसाहेबांचे लोक वावरत आहेत. आणि संपूर्ण ग्रामीण भागामध्ये जी शैक्षणिक चळवळ होती, शासकीय शैक्षणिक जी काही वाटचाल होती, ती कुठंतरी खंडित करण्याचं काम पवारसाहेबांच्या या कार्यपद्धतीमधून झालं. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस ही टोळी भावनिक प्रश्न करून आमच्या समोर येईल, आम्हाला पुन्हा एकदा भ्रमित करण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेस आम्हाला हे प्रश्न विचारता आले पाहिजेत की तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगता आणि त्याच महापुरुषांनी जे शिक्षणासाठी योगदान दिलं, स्वतःचा पैसा खर्च केला. एकीकडं सांगायचं सावित्रीमाईंनी चिखलाचे शेणाचे गोळे अंगावर झेलले आणि शिक्षण मुलींना दिलं, आणि तेच शिक्षण, त्याच संस्था शासकीय शिक्षण बाजूला ठेवून विशेष कार्यक्रम राबवून तुम्ही स्वतःच्या नातेवाईकांना संस्थाच्या रूपानं प्रचंड मोठं संस्थानिक करून टाकलं. शिक्षण महाग झालं. शाळा कुणाच्या? शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्याच्या. महाविद्यालय कुणाची? शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्याची. इंजिनिअरिंग कॉलेज कुणाची? शरद पवार साहेबांच्या नातेवाईकांची. अशा पद्धतीचं काम जर आपण केलं असेल तर शाहू फुले आणि आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला उरतो का? याचा हा प्रश्न आम्हाला येणाऱ्या काळात समाज म्हणून आम्हाला विचारायचा मित्रांनो. आणि हे जर नाही केलं तर मागच्या साताऱ्याच्या निवडणुकीमध्ये एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील व्यक्तींचा आदर करतो असं म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील फडणवीसांनी राजवस्त्र दिली असं म्हणून फडणवीसांची जात काढायची आणि छत्रपतींनी ते खासदारी स्वीकारली म्हणून त्यांचंसुद्धा अवमूल्यन करायचं. त्याच छत्रपती घराण्यातील उदयनराजेंचा पराभव अशाच भावनिक कल्लोळ निर्माण करून पावसामध्ये छत्री असताना सुद्धा पावसामध्ये भिजले आणि हा भावनिक कल्लोळ आम्हाला कुठेतरी भावला आणि सातारामधील समाज या भ्रामक दिखाव्याला भुलून छत्रपती उदयनराजे यांचा ऐतिहासिक पराभव तिथं घडवून आला. दुर्दैवानं मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये हे प्रश्न जर आमच्या मनामध्ये निर्माण झाले, हे प्रश्न जर आपण अभ्यासले तर येणाऱ्या काळात आम्हाला ही जी भावनिक करून पुन्हा आम्हाला भ्रमित करायला टोळी येते, यांच्यासमोर ठामपणे प्रश्न विचारता येतील. आमचे प्रश्न त्यांना निरुत्तर करतील आणि ही टोळी येणाऱ्या काळामध्ये विसर्जित होईल. ज्या दिवशी ही टोळी विसर्जित होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं मराठा असेल, OBC असतील, बहुजन समाजातील असतील किंवा आणखीन मागास असतील, राजकीय कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळं विकासामधून बाहेर फेकली गेलेली असतील, अगदी पारधी, कोळी, कोष्टी अशा अनेक जाती आहेत, मसनजोगी, ज्यांना राजकारणामध्ये मागच्या 50 वर्षामध्ये कुठंही यांना स्थान उरलेलं नाही, अशा प्रत्येकांचा विकास जर करायचा असेल तर ही भ्रामक आणि जातीवादी कार्यपद्धती संपवली पाहिजे. हा विषय मी आपल्यासमोर ठेवतोय. आपल्याला आजचा विषय कसा वाटला हा कमेंटमध्ये द्वारे निश्चित कळवा आणि स्वतः अभ्यास करा आणि ही जातीवादी चळवळ इथंच थांबवा. आज जे झालं आहे हे खरं तर अत्यंत आनंदाचं झालेलं आहे. याबद्दल जे काय लोकांनी एका चुकीच्या कार्यपद्धतीपासून मुक्त होत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यपद्धतीमध्ये काम करण्यास प्राधान्य दिलं, अशा सर्वांचं अभिनंदन करतो. हा विषय आपल्याला कसा वाटला धन्यवाद हे कळवा. धन्यवाद.